चला फिल्डिंग करणारी टीम एक्स्ट्रा प्लेयर आलेला नाहीये. पहिला चेंडू ऑन साइडला, व्हॉट अ शॉट, फेकी झाली आहे. अनिकेत घाऱ्या फेकतोय, सकपळने गॅदर केला आणि विकेट. पहिला चेंडूवरती पहिला फलंदाज बाद. सूरज बॅक टू द डिपार्ट गॉन. तुझ्या बेनिफिकर का वाता बेसली गावा सुट्टीचा पन्नासचा वाटावारा खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा लाराशी बोलताय. हे ब्रदर कवर चाललास, ये मावरा घे, ये ताजा आहे ताजा, बर्फांचा नाही. ये जा मेले. चल पोरी जरा चिल कर चिल कर चिल कर राग तुझा हिल कर. थँक्यू सिद्धेश सकपाळ इन ऍक्शन. क्या बात आहे. आज कॅप्टन आहेत नॅमा बॉयजचे. यष्टांच्या मागे आपण त्यांना पाहतो. धीरेन यांचं सुद्धा सहर्ष स्वागत अक्षलन डोगरपाडा चषक मध्ये. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला. ओंकारनं खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु जो फटका एक्झिक्यूट केला गेला होता फलंदाज मॅचच्या माध्यमातून, त्या फटक्यावरती गौरव स्ट्राइक एंडवरती असतील. अनिकेत समोर चांगली मॅच रंगेल ही सुद्धा. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जोपर्यंत चेंडू अडवलं जाते तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. पहिल्या 2 मॅचचा रिझल्ट बघता आज कोणतीही मॅच तितकी सोपी राहणार नाहीये कोणासाठीही. भले एक मॅच कमी असली प्रत्येक ग्रुपची, प्रत्येक संघाची, कारण एक संघ मला वाटतं नाहीये. बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेलाय आणि खूप चांगली फिल्डिंग यष्टांच्या मागे करत असताना सिद्धेशला आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चेंडूचा खेळ 5 धावा धावपलकावरती 3. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेलाय. वेगानं फिल्डर, परंतु तो चेंडू थांबत नाही. चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार, शेवट गोड. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि 7 धावा धावपलकावरती दत्तगुरु संतनगर. विषयालय चर्चेला ग्रुप हाय रे आमचा ट्रेंडिंगला. सध्या विषय आहे चर्चेला ग्रुप हाय रे आमचा ट्रेंडिंगला. आम्हाला टक्कर द्या. थँक्यू. 15 मिनिटांचा अवधी प्रत्येक संघासाठी आहे एका इनिंगसाठी, फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. आणि 15 मिनिटांमध्ये जर काही इनिंग संपली नाही तर मात्र 2 धावांची पेनल्टी आहे. नवीन गोलंदाजी मार्कवरती जो आहे अमीर, त्याचं नाव आहे समीर. गोलंदाजी मार्कवरती समीर. गौरव समोर आहे आणि पहिला चेंडू कट काढायचा प्रयत्न. सिक्युअर ऑफ द विकेट खेळायचं तर गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. अमित तेजमच्या हातामध्ये जातोय तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. पहा काय माइंडसेट असावा या सर्कलसाठी, त्याचं तुम्हाला पहिलं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये कोणत्याही प्रकारची, ओहो यावेळेला चेंडू गेलाय सरळ बाउंड्रीच्या बाहेर. षटकार मकरंद मॅक बाद. थँक्यू डिजे. विकेट आली आहे. फलंदाज बाद. 2 हादरे. नवीन फलंदाज सौरभ मैदानाच्या दिशेने दाखल होते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली जाते समीरच्या माध्यमातून. पॅडल स्वीप करायचं होतं परंतु गतीमध्ये परिवर्तन होतं. फ्लाईट किती होती याला सुद्धा जज केलेलं नाहीये, म्हणजेच मिस जजमेंट निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. आज एक एक्झिबिशन मॅच आहे. ठीक 7 वाजता सर्वांनी उपस्थित राहा. वरद विनायक विपक्षामध्ये डोंगरपाडा. आटी तटीची लढत, मोस्ट अवेटेड मॅच आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्या अगोदर कशा प्रकारे या मॅचेस होत आहेत
त्यावर सुद्धा नजर असेल. चेंडू नो घोषित केलाय पंचांनी आणि नाही ओव्हर स्टेपिंग कदाचित पायची टच झाला. ओव्हर स्टेपिंग नव्हे, बाहेर आहे, खेळपट्टीच्या बाहेर आहे, त्यामुळे नो बॉल घोषित केला. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू मागे निघून जातोय. फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत, अडवतायत, फेकी करतायत, सिंगल मिळते, एकापेक्षा जास्त काही नाहीये. शेवटचे अंतिम चेंडू आणि 11 धाबा दाखल करते, म्हणजेच पहिल्या षटकामध्ये 7 धाबा आणि तिथून आतापर्यंत 4 धाबा घरची. हो हो, उजव्या जास्तच बाहेर चेंडू होता आणि त्याला मारण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे चेंडू हा वाईट होता होता राहिलाय. सिंगल आली आहे. 2 षटकाचा खेळ संपतोय. 12 धाबा दाखल करती दत्तगुरु संतनगर. तुझ्या विना नाही मला बरं तुझी आठवण अख्खी रात येत बारीक बारीक पाणी पड ही माझे गंगे तुला थँक्यू. चला विघ्नेश फायटर आणि पीसीसी दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचंय. सिद्धेश सकपाल, वन ऑफ द ग्रेट बॉलर फ्रॉम नामा बॉईज. बघा चिठ्ठीवरचा कॅप्टन आहे, पण आज कर्णधार पद अतिशय चांगल्या रीतीने त्याने भूषवलंय. VPLचा बेस्ट बॉलर, क्या बात आहे. सिद्धेश सकपाळला प्रचंड आवड आहे खेळाची. आतापर्यंत नामा बॉईजसाठी मैदानाबाहेरून तो खेळ बघताना पाहायला मिळाला, परंतु VPL नंतर त्यांचं पूर्णपणे समीकरण बदललंय, चित्र बदललंय आणि ओळख सुद्धा बदलली आहे. हो, चेंडू अडवला गेलाय, सिंगल धाव मिळेल. सातत्यानं वारंवार केलेला पॅडल स्वीपचा प्रयत्न आणि हे सर्व बघून गोलंदाज किंवा क्षेत्ररक्षक सर्व काही त्यासाठी तयार होते आणि म्हणूनच इथं बाउंड्री येत नाहीये. अडचणी वाढलेल्या आहेत दत्तगुरु संतनगरसाठी. हो, मागे खेळण्याचा प्रयत्न यावेळेला मिस केलं यष्ट्याना आणि वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव दापलक्यामध्ये ऍड होईल. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 15 वरती धावफलक थांबलंय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 बॉल माफ करा. चल तिसरा बॉल सुद्धा आलाय. आता 3 चेंडू बाकी आहेत. ओहो, इतका मोठा टर्न कळायला मार्ग नाहीये फलंदाजाला कसा स्टान्स घ्यावा आणि कोणत्या फटक्याचं सिलेक्शन करावं. अतिरिक्त धाव दापलक्यामध्ये ऍड होतीये. सिद्धेश सकपाल, ओहो, यावेळेला उजव्या बाहेर. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळतात आणि एक्स्ट्रा रन आता डोकेदुखी ठरताना दिसेल नामा बॉईज साठी कदाचित, कारण कोणतीही मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. दत्तगुरु संतनगर या मॅचला चांगल्या प्रकारे रंगवणं जाणतायत आणि हो, यावेळेला शरीरापासून लांब. बघा हा रोहन खरात वाटायला लागलाय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रोहन खरात ज्या प्रकारे चेंडू टर्न करतात फलंदाज त्याच्यासमोर डान्स करताना त्या प्रकारची स्थिती आहे. हो, शेवटच्या क्षणाला चेंडू मागे निघून गेला आणि खरोखरच रोहन खरात आहे. आज सिद्धेश सकपाळचं नाव आपण रोहन खरात ठेवायला हरकत नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी. रोहन खरातचं गाव आणि सिद्धेश सकपाळचं गाव सुद्धा आजूबाजूला आहेत, ही सुद्धा एक सत्य आहे. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. 18 धाबा धावफलकावरती. गौरव आलाय, मोठा फटका. ओहो, गौरवला सुद्धा अचंबित केलंय. क्या बात आहे, मॅग्निफिसंट बॉलिंग. जोरदार टाळ्यावून जाऊ द्यात सिद्धेश सकपाळसाठी. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. 3 षटकं संपलेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धाबा धावफलकावरती दत्तगुरु संतनगर. थँक्यू. बघा ओमकार शेवटचं षटक हाताळतोय. किती मोठा फेरबदल आहे. ओमकार म्हटलं की गोलंदाजीची रीडची हड्डी नामा बॉईजची, आणि तो गोलंदाज मात्र 4थं षटक हाताळण्यासाठी आलाय. म्हणजेच गोलंदाजीमध्ये खूप मोठं काम केलंय नामा बॉईजने. गौरव समोर ओके.
इथे सुद्धा मोठा टर्न आहे. पहिला चेंडू वाईड, अतिरिक्त धाव धापलकामध्ये ऍड होतीये. 20 धावा. हो जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न खूप शानदार रीतीने सफल झाला आणि त्यानंतर मात्र सफल करत असताना चौकाराच्या दिशेने चेंडू पार होतोय. फरार. 24. आजकालचे पोराचं कोंबड केस रे आजकालचे पोराचं कोंबड केस आजकालचे पोराचं कोंबड केस रे आजकालचे पोराचं 25 धाबा दापल करती. चेंडू पुन्हा एकदा फायनल क्षेत्रामध्ये गेला. धावची तो हो ये क्या हुआ है. वेगानं चेंडू निघून गेला आणि त्याला खूप चांगल्या प्रकारे बॅक केलं. व्हॉट अ फिल्डिंग. आशिषने जो बॅक केला होता चेंडूला तो खरोखरच वाकडण्याजोग्य होता. जवळजवळ चेंडू सीमारेखा पार जातो असं वाटलं होतं, परंतु मै होना असं त्याने सांगितलं आणि आशिषने काहीतरी केलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. आशिषचा रोल ॲज अ फिल्डर म्हणून नाही या संघामध्ये आणि तो फिल्डर म्हणून खरोखर चांगली कामगिरी करताना दिसला, परंतु गौरवसाठी अडचणी वाढलेल्या आहेत. गौरवची बॅट तळपत नाहीये. सौरभ थोडा अडचणीमध्ये आहे आणि 27 वर धावफलक थांबलंय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. या वेळेला लांबून खेचले चेंडूला. चेंडूच्या रेषेमध्ये आले नव्हते. भुगतान भोगावं लागतंय. अजून एक हादरा. 1 मोर विकेट डाऊन. गॉन. थँक्यू डिजे. शेवटचा अंतिम चेंडू 27 धावफलक थांबलाय आणि शेवट गोड. चेंडू सीमारेखा पार. चौकार. 31 धावा आणि 32चं लक्ष ठेवलं गेलंय न्यामाबाईच्या संघासमोर. दत्तगुरु संतनगर या संघाच्या माध्यमातून. चला दोन्ही कडनं टॉस या. विघ्नेश फायटर आणि PCC वरती स्टेजवर. थँक्यू डीजे थांबवते थोडं. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी आहे आणि तो मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर विकी फ्रॉम BVA एकलव्य. विकीला विनंती करेल आपण स्टेजवरती या. मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन आपला गौरव करण्यात येईल. बघा किती थँक्यू डीजे. तर मिलिंद यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची जर्सी. आणि वसई जनविकास निधी लिमिटेड त्यांची सर्वेसर्वा त्यांच्या शुभ हस्ते पण टॉस होताना पण पाहिला. तर टॉस जिंकला विघ्नेश फायटरने. निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. 32 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय यावरती आता आपल्या नजर असणार आहे. रोहित जयस्वाल गुडलक गोलंदाजी मार्क वरती. मकरंद गोलंदाजी मार्क वरती. मॅचला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू पॅडल स्वीप, परंतु चांगली फिल्डिंग गौरवची. एकच धाव मिळेल.
आणि डीजे श्री यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. वेलकम श्री, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. चेंडू सीमारे का पार, चौकार, 4 धाबा. चौकार आलाय, 4 धाबा आणि त्यानंतर मकरंद वरती हल्ला करण्याचा प्रयत्न. ओहो, यष्टा वाकवल्यात. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. चेंडू गेला यष्टी वरती, फलंदाज बाद. पहिला हादरा समीरच्या रूपाने. विकेट येतोय नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने. पहिली विकेट आली, धाव फलकातील धाबा 5. 3 चेंडूंनी 5 धाबा धाव फलकावरती. मकरंदने चांगला चेंडू हाताळला आहे, त्या चेंडूवरती समीरला बाद व्हावं लागलं. आता घारे आलाय, घारेने पॅडल स्वीप केले चेंडूला. क्षेत्ररक्षक होता तिथे बॅकेट ऑफ स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू अडवतोय तोपर्यंत एक धाव येताना पाहायला मिळतीये. बघा लाईट्स ऑन झालेत, परंतु ही मॅच कोणासाठी ऑन होते यावरती सर्वांच्या नजर आहेत. 32 धाबा तितक्याशा मोठ्या नाहीयेत, परंतु तितक्या छोट्याही नाहीयेत. बघाल तर या मॅचला गबसने घालण्यासाठी 2 विकेट रोहित जयस्वाल किंवा अनिकेत याची विकेट जर आली तर पूर्णपणे मॅच मध्ये इन होऊ शकतात. परंतु अनिकेत नव्हे, इथे गुडलकच्या बॅट मधून येतोय करारा प्रहार. चेंडू सीमारे का पार, चौकार. 4 धाबा आल्यात आणि या 4 धाबाने धावफलकाला वेग प्राप्त होतोय. एक चौकार, पहिली एक प्रत्येक षटकामध्ये एक चौकार म्हणजेच तुम्ही मॅच मध्ये पूर्णपणे इन. आणि मॅच मध्ये इन राहण्यासाठी तो चौकार मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे तर पहिलेच षटक आहे. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आलेत. धावफलकातील धाबा 10 आहेत. ओहो, आणि यावेळेला चुकीचा प्रयत्न. अति घाई संकटात नाही आणि संकट वाढतायत का नाही बॉईजसाठी हे पाहणारी वेळ आहे. विकेटचा पतन, गडी बाद. दुसरा हादरा गुडलकच्या रूपाने गॉन. चला, रोहन आलाय. बघा रोहित गेल्यानंतर रोहन येणार होता, कारण हा रोहन जयस्वाल आहे. गुडलक का छोटा बडा भाई आहे. दत्तगुरु संतनगर यावेळेला वेगळी रचना करत असताना वेळेचं बंधन आहे. 15 मिनिटांमध्ये इनिंग तुम्हाला पूर्ण करायची आहे. 18 चेंडू 22 धाबांची गरज. 4चा फासला. ये 4 की दोरी बहुत ही बड़ी होती है. हर्ष आलाय नवीन गोलंदाजी मार्क वरती. मकरंदने चांगला कमबॅक केला. चौकार विकेट असं घेत असताना षटक संपवलं. परंतु जर का त्या चौकारांच्या जागी एक आलं असतं तर मॅच अतिशय चांगली बनली असती. घारे अजून स्ट्राईक एंड वरती. रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडू मागे निघून गेलाय. कुठून निघून गेला? येस, इट इज वाईड. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होणार आहे. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुम्ही स्टान्स किती बदलला तरी सुद्धा त्याचा इतका मोठा फरक पडत नाही, कारण जो वाईड आहे वाईड आहे. अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा रन्स आणि त्यामुळे एकदा धावफलकामध्ये ऍड होतीये. हर्ष हा चेंडू लेग स्टंपच्या पुन्हा एकदा बाहेर. एकदा धावफलकामध्ये ऍड होईल. पहा, ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफी ज्या ठिकाणी ठेवल्या तिथे सर्वांच्या नजरा आहेत. इतक्या शानदार ट्रॉफीज आहेत, इतक्या भव्य दिव्य ट्रॉफीज आहेत की कोणालाही वाटेल की आम्हाला रविवारचं तिकीट मिळावं आणि ते तिकीट रात्री शेवटच्या मॅच पर्यंत चालावं. त्याची लिमिट शेवटच्या मॅच पर्यंतची असावी, म्हणजेच फायनल मध्ये तुम्ही दिसावेत अशी सर्वांची इच्छा होणार आहे. ओहो, शेवटच्या क्षणाला चेंडू आतमध्ये आला होता. फेकी झाली वेगाने धावचीची संधी, परंतु अंतर जास्त होतं.
एक धाव धावपलकावरती ऍड होताना दिसेल. 13 धावा धावपलकावरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु मी कौतुक करेल हर्षचं, ज्याने आतापर्यंत 2 चेंडू हाताळल्यात, 4 चेंडू हाताळल्यात, 2 वाईड आहेत, 2 फेअर डिलिव्हरी आहेत आणि 3 धाबा संमिश्र रीतीने त्यानं खर्च केल्यात. कालचा दिवस खूप चांगल्या रीतीने पार पडला, परंतु कालच्या दिवसाचा शेवट असा झाला की त्या शेवटामध्ये भरपूर काही घडामोडी घडत असताना आपण पाहिल्या. जे सोपं होतं ते अवघड वाटलं, जे अवघड होतं ते सोपं वाटलं आणि शेवटी जाता आता होत्याचं नव्हतं झालं. चेंडू स्विच हिट बॉर्डर लाईनच्या बाहेर कव्हर पॉइंटला भेदत जात असताना चेंडू निघून गेलाय विकेटच्या रूपाने. गडी बाद. रोहन जयस्वाल बॅक टू द डिपार्ट गॉन. नको मला बंगला नको मला बंगला नको गाडी पाहिजे. नेक्स्ट बॅटर निरंजन चिंदरकर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. तीन चेंडूचा खेळ. निरंजन चिंदरकर नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. ओहो, यावेळेला टॅप केलं चेंडूला आणि शेवटच्या क्षणाला अडवलंय. सूरजने चांगली फिल्डिंग केली आणि इथे सुद्धा एक धावचीची संधी होती. तर आदरणीय सदानंदजी भास्कर पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. अक्षिलन डोंगरवाडा चषक 2024च्या माध्यमातून. आणि काल सुद्धा सदानंदनी खूप एन्जॉय केलं आणि खूप बक्षिसांची खैरात त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे काय घडलंय, अनिकेतच्या बॅट मधून करारा प्रहार, चेंडू सीमारेखा पार, चौकार. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. थँक्यू डीजे. धावपलकातील धाबा जर आपण पाहिल्या तर 18 आहेत, 18. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. 32चा पाठलाग करत असताना चांगला कमबॅक या चौकाराने करून दिलाय. जे दडपण बनलं होतं पूर्णपणे टीम न्यामा बॉईज वरती, त्या दडपणाला भेदण्याचं कार्य अनिकेतने केलंय. और घाऱ्या इसी के लिए जाना जाता है. या खेळाडूची हीच ओळख आहे. पाडल स्वीप, ते सुद्धा उभ्या उभ्या. सिंगल दाब येईल. 2 षटकाचा खेळ संपतो. 19 धावांवरती धावपलक गेलंय आणि 12 चेंडू शिल्लक असताना आता दाबांची गरज आहे 13. मुझे प्यार नहीं तुझसे है बात, Get down to the funky beat. मुझे दिल मिलना को तेरा देवा. Come on, come on, come on. मुझे प्यार नहीं तुझसे है बात, मुझे दिल मिलना को तेरा देवा. मुझे दिल मिलना को तेरा देवा. ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. थँक्यू डीजे. रोहन आलाय नवीन गोलंदाजी मार्क वरती. अनिकेत पुन्हा एकदा स्ट्राईक हिट वरती. 12-13 अशी मॅच येऊन थांबली आहे. न्यामा बॉईज वर्सेस दत्तगुरु संत नगर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच आहे न्यामा बॉईजची, दुसरी मॅच आहे दत्तगुरु संत नगरची आणि हा विजय या दोन्ही संघांना खूप गरजेचा. एक सुरुवात म्हणून समोरच्या दिशेने निघून गेलाय चेंडू. मिडॉनला चिरत असताना सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. खूप शानदार चौकार. ज्या प्रकारे गॅप दिसला होता, मागे खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हाताच्या जवळून स्कूप करायचं होतं, चेंडू फाईन लेगला चिरतोय. पुन्हा एकदा सीमारेखा पार, चौकार. थँक्यू.
चौकार आलाय अनिकेतने पुन्हा एकदा रिवर्स. ओहो लगातार तिसरा बॅक टू बॅक थर्ड बाउंड्री चौकार. थँक्यू रजे. आता फक्त एका धावेची गरज आहे. दत्तगुरु संतनगर पूर्णपणे पराभवाच्या छायेमध्ये जाताना दिसते. स्कूप काढण्याचा प्रयत्न होता. फलंदाज बाद अनिकेतच्या बॅटची एज घेऊन चेंडू गेला यष्टरक्षकाच्या हातामध्ये. गॉन. अजून एक हादरा न्यामाबाई संघाला. थँक्यू तुझे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येत आहेत आणि अरे त्याला बॅट दे. निरंजनच्या कानामध्ये काहीतरी सांगण्याचा प्रयत्न. बरं धावा किती आहेत? फक्त एक. आणि असं असताना सिद्धेश सकपाल नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतात. स्वतः कॅप्टन आलेत. काय कॅप्टन एम एस स्टाईल मध्ये फिनिश करतायत का? ओहो चेंडूला खेळलाय. ओहो चेंडू निघून गेलाय. सिंगल एकच मिळेल आणि मॅच फिनिश. क्या बात आहे. बॅट दाखवली जाते. एडा बॅक इन फॉर्म. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय न्यामा बॉयच्या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये जाताना पाहतोय दत्तगुरु